उपस्थित बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी रमाई म्युझिक कंपनी तर्फे भीमगीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन आहे। त्या अगोदर कसल्याही प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न करता सर्व विश्व आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्याचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजे छत्रपती शाहू महाराज, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत गाडगे बाबा, संत कबीर, दलित उद्धारक, दलितांचे कैवारी, विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, साहित्याच्या माध्यमातून लिहिणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ यशोधरा सावित्रीबाई फुले, माता भीमाई रमाई, महामानवाच्या प्रतिमेला विचाराला त्रिवार अभिवादन आहे। संबंध दलित कलावंताचे बादशाह लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला विचाराला त्रिवार अभिवादन करतोय। संबंध जमलेले बौद्ध उपासक उपासिका, आंबेडकरवादी बांधव व रमाई म्युझिक कंपनीचे डायरेक्टर आदरणीय मधुकररावजी खंदारे आणि शिवाजीरावजी खंदारे आणि जमलेल्या उपासकांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम करून मी माझ्या गीताला सुरुवात करतो आहे। बुद्धा तुझ्या प्रती एवढीच आसिया आहे, मी बही को ना जिकडे की तिकडे विनाशे आहे, तुझी तुझी ती पंचशिला की जी घडवी मानसाला, धन्यवानी तुझी भीमा सोन्याची रासे आहे, मला हे यशवंता अभिमान खासी आहे, कारण जगी भीम बुध गीताच्या गाण्याचा मी दास आहे, तुझी ती पंचशिला की जी घडवी मानसाला, धन्यवानी तुझी भीमा सोन्याची रास आहे। पवित्र तथागत भगवान बुद्धाचा धम्म आम्हाला बाबांनी दिलं। पवित्र तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची ओळख बाबांनी आम्हाला करून दिली। तथागताच्या ओटीमध्ये बाबांनी आम्हाला टाकलं। चालणे शिकवले, बोलणे शिकवले, राहणे शिकवले, चांगलं खाणे शिकवले। आंधळ्याला डोळे आणि खुळ्याला हात, लुळ्याला पाय,
मुक्याला वाचा ज्या बाबासाहेबांनी फोडली अशा महामानवाच्या चरणाशी पहिली मानवंदना गात आहो. लक्षात शिंपल्यामधील मोती सांगून गेले काही, शिंपल्यामधील मोती सांगून गेले काही, भीमा समाने थे कोहिनूर सुद्धा नाही. भीमा समान इथे कोहिनूर सुद्धा नाही आणि म्हणून त्या कोहिनूराच्या चरणाशी पहिली मानवंदना. ओ माय बापा भीमा वंदना ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना. शुभ मंगल दिन ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना. कारण एकट्या बौद्ध समाजावर नव्हे तर संबंध भारत देशावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु या देशाचा राज्यकारभार कसा चालवावा या इथल्या सरकारांना याचं कोडं पडलं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आम्हाला गुलामीच्या बंधनामधून बाबांनी तोडलं आणि समतेच्या लोकशाहीच्या बंधनामध्ये जोडलं. म्हणून आज कसम मत देखो इन झोपड़ियों को, इनमें तो क्रांति पलती है बगावत पर हम आते नहीं, यही तो हमारी गलती है. अगर बगावत हम करते तो पूरा जमाना हिला देते थे. माँ कसम इस देश में कानून अगर बाबा का ना होता तो ये जय भीम वाले पूरा भारत जला देते थे. पूरा भारत. नाहीतर काय झालं असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला या देशाला स्वातंत्र्याचं संविधान दिलं. राज्यकारभार कसा चालावा हा समजून सांगितलं. परंतु 26 जानेवारीच्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही. दुःखाची गोष्ट आहे. मेहनत केली बाबासाहेबांनी, फोटो मात्र गांधीजीचा. मेहनत करे मुर्गी और अंडा खाए फकीर म्हणून कबीरानं फार सुंदर लिहिलं. अजी गांडू भड़वे रंग चढ़े मर्दों के हो गए बेहाल, पतिव्रता इधर भूखी मरी पेड़े खाए छिनाल. अशी परिस्थिती निर्माण झाली.
गरीबाचा नेता, या भारत देशाचा नेता, या भारत देशाचा बाप इथल्या वर्ण व्यवस्थेने जाती व्यवस्थेने समोर येऊ देणार लपून ठेवण्याचा. अरे सोने अग्नीत जाळून फारे ते जर सोन्याचे फाकणार नाही. जर का घेतली मी संगणी हातात विजया विण टाकणार नाही. काचाचे तुकडे नव्हे, हिरा उकंड्यामध्ये टाकला तरी अखरी शेवटी हिऱ्याला हिरा म्हणतात आणि काचाला काच म्हणतात. अशी परिस्थिती गांधीजी झाली. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, भारत देशाच्या बापाने लिहिलं आणि गांधीचा फोटो समोर आला. आणि म्हणून संबंध भारत देश. मोहा आबा म्हणे बाप, मै माय म्हणे बाप, मी पण म्हणतो बाप, मै बायको म्हणे बाप, मोह पोरग म्हणे बाप, साऱ्या जगाचा बाप. त्याचं नाव भीमराव आंबेडकर. आबा म्हणे बाप, मी म्हणतो बाप, मै माय म्हणे बाप. असं हाय का कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नाथ. कवी नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे कवित्व करणारे शाहीर खोटे लिहित नाही. आणि कोणत्याही लिहिण्याला इतिहास असला पाहिजे, बिनबुडाचा इतिहास नसावा. आणि म्हणून एकटा बौद्ध समाज नव्हे तर संबंध भारत देशामधले लोक बाबासाहेबांना बाबा म्हणतात. आणि म्हणून कवीने लिहिलं, या शुभ मंगल दिना हो माय बापा विमा, या शुभ मंगल दिना, या शुभ मंगल दिना, या शुभ मंगल दिना. ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना. तुझ्या करणीला पाहून वैरी लाजले. मग बाबाने कोणती करणी केली या देशामध्ये, कोणती करणी केली हो? पहिल्या प्रहारामध्ये तथागत भगवान बुद्धाला पिण्याच्या पाण्यासाठी रोहिणी नदीच्या पाण्यासाठी ग्रहत्याग करावा लागला. दुसऱ्या प्रहारामध्ये महात्मा फुलेने अस्पृश्य समाजाला आपल्या घरामधला हौद खुला करून या समाजाला पाणी पाजलं. आणि 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या संबंध दलित बांधवांना महाडचा सत्याग्रहातल्या तळ्यातलं 14 तळ्याचं पाणी पाजलं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली क्रांती केली, त्याचं नाव महाडचा सत्याग्रह. आम्हाला पाण्याच्या घोट्यासाठी हिंडावं लागत होत. सुना अगर तो कानों में शीशा डाला था, अजी मनुस्मृति का कानून हर एक काला था, खुली तो जबान मुंह को ताला था, इसीलिए मेरे बाबा साहब ने वो मनुस्मृति को खुलेआम जला डाला था. बाबांनी मनुस्मृती जाळी जाळून राख केली. परंतु बांधवांनो, मनुस्मृतीची राहिलेली राख आपल्याला सुधरू देईना झाली. त्याचं न सुधारण्याचं कारण एकच, आपली बेकी, आपल्या मनामध्ये असलेली अंधश्रद्धा.
बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घुसवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये घ्या, अण्णाभाऊ साठेंचे विचार घ्या, महात्मा फुलेचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्या आणि त्यांच्या विचाराने डोकं खस 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 घासा. आपल्या डोक्यामध्ये असलेली हळकुमाय, जोगाई, मेसकाई, मराई सगळ्या निघून पळतील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, शिवाजी महाराजांच्या विचाराचा वटवृक्ष वाढेल. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी हा सारा भारत बोधमय करील, अशी बाबासाहेब आंबेडकरांची होती प्रतिज्ञा. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली प्रतिज्ञा आपल्या हाती आहे पूर्ण करण्याचं. काही काही इतिहासकार म्हणतात आणि सत्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत बौद्धमय तेव्हाच केला मान्य. तिरंग्या ध्वजावर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचं चक्र दिले तेव्हा भारत बौद्धमय झाला. समजू शकतो प्रॅक्टिकल आणि थेरी. प्रॅक्टिकल मध्ये आमच्या माणसाच्या डोक्यामधले सगळे विचार घाण विचार गेले, मनुवादी विचार गेले आणि तेच बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आमचा हा समाज, भारत देश तर समन चालला. तेव्हा प्रॅक्टिकली हा सारा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार असं बोललो तर वावगं ठरणार. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून क्रांती केली. त्या क्रांतीची पहिली क्रांती पिण्याच्या पाण्याची. तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे महाडचा सत्याग्रह म्हणून कवी लिहितात काय, केली करीनी अशी बंधना तोडिल्या तू बंधना. आता काही माणसाला बंधन भेटले, नवरा बायकोचं बंधन, प्रेमाचं बंधन, रक्षाबंधनाचं बंधन. परंतु आम्हाला बंधना आमचं बंधन कोणतं तोडलं? बाबासाहेबांनी आमचं बंधन तोडलं गुलामीचं आणि आमच्या संग नाथ लावलं त्या समतेचं. आणि म्हणून अनेकही वामन कर्डकने लिहिलं, सैनाभिमाची वाढणार आहे, सैनाभिमाची वाढणार आहे, सैनाभिमाची वाढणार आहे, सैनाभिमाची वाढणार आहे, वाढणार आहे. और जुने सारे सारे ते गाडणार आहे, सारे सारे ते सैनाभिमाची वाढणार आहे. मग जुने सारे सारे जित्ते मातीत गाडणार आहे. काही गावामध्ये जयंत्या होतात, पॅम्पलेट निघतात. पॅम्पलेट निघल्याच्या नंतर या फलाण्या शाहिराचा कार्यक्रम, 2-3 वक्त्याचे भाषण, अडथळे आणतात काही कार्यकर्ते आमच्या माणसाला. म्हातारे माणसं तर लई काही कहूस असतात. का बोंबलायले बे, त्याची जयंती आहे ना बे आणि त्याला नाचू द्या ना बे, तो काय नाव पॅम्पलेटवर आहे का बे, का माती बुकाय चालला बे. अबे मरत होता ना बे, गळ्यात गाडगन पायाला झाडू असा होता तुझ्या आणि काही त्याच्यात मागे लागायला का.
खिचडी भज्या पायी झोरी उचलायला काऊन रे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या तरुणामध्ये पवित्र तथागत भगवान गौतम बुद्धाची धम्मरूपी संजीवनी भरली, क्रांतीची आग भरली, क्रांतीचे विचार बाबांनी आम्हाला शिकवली. अरे बुद्धाची वाणी हृदय असली पाहिजे, आचरण शुद्ध करणे म्हणे असली पाहिजे. एका डोळ्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची शांती तर निश्चित दुसऱ्या डोळ्यामध्ये बाबाची क्रांतीही असली पाहिजे. क्रांती 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 म्हणजे काय हो? क्रांती क्रांती म्हणजे बदल, बदल बदल म्हणजे परिवर्तन. मग परिवर्तनाची व्याख्या मामा देशमुखांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांना असलेलं अभिप्रेत असलेलं परिवर्तन कोणतं? मामा देशमुखांनी परिवर्तनाची व्याख्या केली. भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा झाली आणि भिकाऱ्याला भीकच न मागण्याची वेळ येऊ देणे म्हणजे परिवर्तनाची भाषा झाली. झुणका भाकर केंद्र या मनुवादी व्यवस्थेनं आमचं पाठीवरचं ओझं अलीकडे जाऊ देण्याच्या तयारीला नाही. पहिले येसकराला रोटी माय, शिळी भाकर आणि हिरवगार पिठलं. येसकराला रोटी. आता झुणका भाकर केंद्राच्या माध्यमातून निघाली होती काळी भोर भाकर आणि हिरवगार पिठलं. रुपयाला खायचं, गप गप पाणी पियाचं आणि निजलं त्या जागीच लांब व्हायचं. सरकारनं काढ, परंतु आम्हाला आणि काही पत्ता नाही काय करते लोक आमच्यासाठी. फार फार चांगलं केलं, सरपंच त्याला आम्ही केलं आणि निवडून दिलं आणि आमच्या बुधयाराला त्याने एवढं एवढं दान दिलं. अबे माती बुकाय घेतलं का? अवघड हात म्हातारे, लय अवघड राहतात. कार्टे इकून तिकून जयंती करायला की ए बंबलू नको रे, तुला काय कळते बे? अबे दोन दोन माणसं मारायच्या जेवाने आमच्यात होत्या. असं नाही केलं तुमच्यासारखं. कसं केलं? पाटलाचंच घोडं धरून नेलं, मात्र असं नाही केलं. काय जेवानी काय करतात. म्हणून आताचे बांधव आमचे म्हणतात लाट लात मारील तिथे काढील पाणी. भीक मागणे कशाला? शान्या बापाचे मुला हो आम्ही तर जास्त सांगणे कशाला? मग लात मारील तिथे काढील पाणी. काही काही पोराला मजा वाटते, आपल्यासाठी बरं म्हणायले रे. मथऱ्याला बेशोक शिवा द्यायले. मग लात मारील तिथे काढील पाणी. आमचे बांधव काही काही लात मारायले आणि पाणी काढायले. कसं? भट्टीवर चालले, पावशिरी पियाले, कंबराला एक खवायले, वाटेने निघायले. कोण जर याच्या थोबाडात रट्टा दिला त्याला का बोंबलायला बे, का मारायला बे. घरी चालले, बायकोच्या कंबरात कचकन लाद घालायले, कचकन लाद घालायले आणि तिच्या डोळ्यातून घळ घळ पाणी यायला. मग त्या लात मारेल तिथे काढेल पाणी. काय लात मारायला आणि काय पाणी काढायला बा. वारे तुही बहादूर. अवघड. मग बाबांनी आमचं बंधन तोडलं, आम्हाला समतेच्या बंधनात जोडलं, लोकशाहीच्या बंधनात जोडलं, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य बाबांनी दिलं. आणि म्हणून तर आम्ही कशाला आता घालायलो कसं पाणी काढायलो. व्यक्ती स्वातंत्र्यामुळे. गुलामी मध्ये असलो तो बाय आमच्यावर घालीत होती. तू वठरो काय कोणी घेऊ. अवघड आहे. म्हणून बाबा कवी लिहितात काय? ओ बंदना बंदना तोडिल्या तू बंदना, ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना.
वाद्याचे हो जातीवाद्याचे वादळ क्रांतीने नमविले ज्ञानी पंडित तुझ्या क्रांतीने क्षमविले जातीवाद्याचे वादळ क्रांतीने नमविले माणसाच्या अंगामध्ये क्रांती असली पाहिजे सुस्त नसावं आणि नुसतंही नसावं हातामध्ये त्याच्या काहीतरी असावं मग काय असावं हे तुम्ही ओळखून घ्यावं मग क्रांती अगोदर सांगितलं मी क्रांती म्हणजे बदल म्हणजे परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांना असलेलं काही माणसामध्ये क्रांती म्हणजे भांडण रे भांडण काय बायाला वाटते बाबा भांडण करा म्हणायला क्रांती करा म्हणायला कराय पदर खवला की ये गय काय झालं एकीकडे फावून एक थुकली तिकडून ते पाण्याला आली इकडून हे पाण्याला गेली तंबाखू खायच्या आदती पडल्या तंबाखू खाता एखादी हापशावून जाता पचकन थुकली तर पुढून येणारी म्हणते माझ्याकडे फावून थुकली काय काय का ये तू आता ये अवघड आहे तिच्या झिपोट्या धरती आपल्या पाया खाली घालती आपल्या झिपोट्या तिच्या हातात देते तिच्या पाया खाली घालते आणि काय केलं बाई एका बायाला मी असंच विचारलं क्रांती मग त्याने भानगड केल्यानंतर कार्यक्रम आमचा संपल्याच्या नंतर मी त्याला विचारलं काय केलं तुम्ही काय कोण असं करायला भानगड काय वक्ते आम्ही वाढवे दादा तुम्ही काय झालं रात्रभर तुम्हीच बोंबले की म्हणे क्रांती करा म्हणून आम्ही क्रांती केली कोणती क्रांती केली इचे केस धरून ह्या पाया खाली घातली हे क्रांती नव्ह का वारे क्रांती अशी क्रांती नकाम भांडण करा जरूर करा परंतु केव्हा न्याय आणि हक्कासाठी भांडण करायला शिका न्याय सासूला भाकर देईला म्हणून मरू नका कोणती सासून भाकर आपल्याला दिली नाही म्हणून ईड भरू नका कोण्या झाडाला झिटकू नका याला क्रांती म्हणतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली तेव्हा क्रांतिकारी लेकरं ही बाबासाहेब आंबेडकरांनी पैदा केली तयार केली आणि तेव्हा हे बाबाचे क्रांतिकारी लेकरं बोलायला लागले चालायला लागले वाजवायला लागले खनखन हसायला लागले कणकण नाचायला लागले चमचम हे सगळं काही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीने दिलं आणि म्हणून कवी लिहितात काय अरे ज्ञानी पंडित तुझ्या ब्राह्मणाला पंडित म्हणतात ज्ञानीवंत पंडित वेगळे सवळे घालणारे पंडित वेगळे काही पंडित असे असतात भोंदू आणि त्या भोंदू पंडिताचा बाबासाहेब आंबेडकरांनी ऑपरेशन केलं आम्हाला शिकवलं एका गावामध्ये 4-5 लेकरांनी मिळून काळं कुत्रं मारलं कुत्रं मारल्याच्या नंतर सगळे लोक म्हणले अंधश्रद्धेमध्ये गुंतलेले लोक त्या काळामध्ये 4-5 लेकराच्या बापा मिळाले आणि चला म्हणले भटजीला विचारावं लागते की आपल्या लेकरानं काळं कुत्रं मारलं आता काय करावं लागेल मांजर मारल्यानं काशी करावं लागते म्हणून मग कुत्रं मारल्यानं काय दासी करावं लागते की काय मग सगळे लोक भटजीकडे गेले त्याला म्हणाले महाराज आमच्या लेकरानं कुत्रं मारलं मग आम्हाला काय करावं लागेल पहा बरं हे चष्म्यातून डोळे ताणून असं बसलो भोसडींची तुमच्या लेकरांनी कुत्री मारली तुम्हाला काय करावी लागेल हे मला कुंडुली बघावी लागेल पान काढलं तुम्हाला 1.25 रुपया दक्षिणा ठेवावे लागेल चष्म्यातून असं ताणून म्हणाल तेव्हा म्हणे भोसडींची कुंडुली सापडली
तुमच्या लेकरांना कुत्री मारली तुम्हाला काय करावं लागेल? सरकतीर मुसळ असं उभं करून गावाला भोजन दान द्यावं लागेल भुजेपर्यंत. हे अन्नदान असं करावे लागेल. मग म्हणजे भोजनदान कोणतं म्हणले? महाराज भोजनदान कोणतं द्यायचं? तांदूळ टाका, कढी करा, मुसळ उभं करा आणि ते बुजेपर्यंत लोकायला खाऊ घाला. आणि तुप्पा पोळीचे ब्राह्मण जेवावे लागतील. दुसऱ्याला भाताचे ढेकळं आणि याला मलिदा. तुपाशिवाय खायना खाऊन तुंदरात. मग त्याच्यातला एक माणूस आमचा शाना होता, आमच्या शिवाजी खंदारे सारखा. मला महाराज हे आम्ही कसं करायचं? अरे भोसडीची एवढी सोपी आहे. तुमच्या लेकरांनी ज्याच्या लेकरांनी काळी कुत्री मारली त्यांनी वर्गणी करायची आणि गावाला भोजनदान द्यायची. ते मला महाराज ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं लेकरू होतं, तुम्ही किती पट्टी देता? तुम्ही किती देता म्हणला की यांना असा पट्टा पाडला म्हणजे भोसडींची तुमच्या लेकरांनी कुत्री मारली तुम्हाला मुसळभर उभे करून तुम्हाला गावाला भोजनदान द्यावे लागेल. आणि बामणाने कुत्री मारली ते काय करावं लागेल? ते आम्हाला कुंडुली बघावी लागेल. मग त्यानं दुमार कुंडुली फाया सुरू केली. काढलं पानकी सुरू तडकात लावायला. आणि बघा पहा मातीचे ढेकळे येणार. वेद कसे म्हणतात, कसे चुत्या बनवायच्या मिशनी आणल्या बामणाने. शेंडीचा अंटिना करून डोक्यामध्ये घेतात. आपल्याला ते चिकनी घडत नाही. तेव्हा वेद म्हणायला लागते बावन बामणानं कुत्र मारल्याच्या नंतर काय करावे लागेल त्यांना वेदाच्या माध्यमातून सांगते. कालकुत्तम पलचित्तम ब्राह्मण मारेतम अति उत्तम तुम्ही तुमचं देखतम आम्हाला काही नाही करत. कालकुत्तम पलचित्तम ब्राह्मण मारेतम अति उत्तम तुम्ही तुमचं देखतम होतम तिकडम ततम. आवडे काळ कुत्र ब्राह्मणाच्या लेकराने मारलेलं अति उत्तम असते म्हणे. तुमचं तुम्ही बघून घ्या. कसं अंग काढून घेते पट्टी द्यायचं म्हणलं की. आणि आम्हाला कसा गळीला लावतो बापू तुपा पोळीचं भोजन मागायला की रे किती खाऊन खाऊन तून झाली की तुझी जा. म्हणून एका बाबासाहेबांच्या लेकराचा प्रश्न असतो. देशामध्ये वामनवाद वर्सेस आंबेडकरवाद दोघांचं युद्ध चालू आहे. आता जर वामनवाद जिंकला आणि आंबेडकरवाद जर हरला तर पहिली तीच वेळ येणार आहे. पहिलं ढोराचं शेण काढीत गेलो, आता माणसाचं शेण काढायला लागणार आहे. या देशामध्ये पुन्हा दुसरा बाबासाहेब आपल्याला वाचवण्यासाठी होऊ शकत नाही. याची ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. नुसतं हसून चालता येणार नाही, तर आचरणात आणणं ही गरजेचं आहे. बोलण्यासाठी नव्हे, ऐकण्यासाठी नव्हे, तर कृतीत डोक्यामध्ये उतरून घेण्यासाठी कार्यक्रम असतो. वाचत चला. बाबासाहेबांना आपण आमच्या अंगातली एक इंजेक्शन देऊन सुस्ती पळून लावली. फक्त आम्हाला मस्ती येऊ द्या. कशाची? तर फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांचे विचार वाचण्याची मस्ती येऊ द्या रे. एका खुर्चीवर साप आणि एका खुर्चीवर जर ब्राह्मण ठेवला, अगोदर आम्ही कोणाला मारील? माझा दोस्त म्हणला, मी विचारलं त्याला, एका खुर्चीवर साप आहे एका खुर्चीवर ब्राह्मण आहे, मग अगोदर कोणाला मारशील बापू? त्याने म्हणला, बाबा रे मी अगोदर सापाला मारील. मी म्हणलो काऊन रे? हे साप जर डसला तर माणूस मरून जाते रे, म्हणून मी अगोदर सापाला मारील असा माझा मित्र म्हणाला. मी म्हणलो, बाबा रे हे जर साप तुला डसला तर तू एकच माणूस मरेल, परंतु हा समाज, हे ब्राह्मण या खुर्चीवर बसलेला माझ्या जर समाजाला डसला तर अनेक पिढ्या माझ्या मरल्या जातील रे बापू. म्हणून अगोदर या ब्राह्मणाला मारणं कर्तव्य. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा खरा विजय आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भल्या भल्याला पाजवलं पाणी. त्या भीमाईच्या लालाने जन्मला तो भीमाईचा लाल, त्याने केला आम्हाला माल. वारे वाहतो भीमाईचा लाल, नाही तो कुत्र्याचे झाले असते आमचे हात.
आणि म्हणून कवी लिहितात, नानी पंडित तुझ्या संसार का वो धाम कितना प्यारा था, आज किया इंसान ने वो काम कितना प्यारा प्यारा था। बाबा का म्हणाले, वाघ होऊन जगा रे, शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मरा। वाघच का होऊन मरा, शेळी का होऊ नका। बकऱ्याला, कोंबड्याला, बैलाला, हल्याला कोण्या देवा पुढे कापतात, कंदोऱ्या होतात, परंतु वाघाला कोण्या देवा पुढे कापत नाहीत। म्हणून कोणाचाही बळी होऊ नका रे, म्हणून बाबासाहेब वाघ बना म्हणले। काही काही लोक वाघ बनले, लोकांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले। अवघड आहे। बाबाने दिलेला संदेश आम्ही घेत नाही, म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा, अजी जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह को उतर जाएगी। अरे बाबा साहब के विचारों के 2 घूंट पीकर तो देखो, क्योंकि बाकी की सारी जिंदगी फुकट में सुधर जाएगी। बाबा साहेबांच्या विचाराची देवण घेवण करा, बाकीची जिंदगी फुकट मध्ये सुधरून जाईल। आणि म्हणून कवीने लिहिले, हो गर्जना 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 वाघाची ती गर्जना, गर्जना गर्जना वाघाची ती गर्जना, वाघाची ती गर्जना। बाबासाहेबांनी सुद्धा वाघाची गर्जना केली। कुठं गरजला त्या महाडच्या तळ्यावर, गरजला त्या महाडच्या तळ्यावर, भीमराया तो वाघाप्रमाणे, भीमराया तो मनुजी होती पिलावर,
वाघाप्रमाणे. कर्जला त्या महाळच्या भूमीवर भीमराया वाघाप्रमाणे. म्हणून बाबा म्हणाले की आपणही गर्जना फोडारे त्या वाघासारखी. शेळीवाणी म्याव म्याव करण्यापेक्षा वाघासारखं वरडा. म्हणून कवी लिहितात गर्जना गर्जना वाघाची गर्जना 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 वाघाची गर्जना वाघाची गर्जना. ही तुम्हा वंदना ही तुम्हा वंदना. गेली सारी लाचारी बा तुझ्यामुळे. आनान करून हिंडावं लागत होत. पाणी पाणी करून हिंडावं लागत होत. वंजुळी धरून पाणी मागावं लागत होत. मनुस्मृतीचा कानून होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा कानून आता आला. म्हणून होते बंधनात सारे दुबळे बा पुढे. गेली सारी लाचारी बा तुझ्यामुळे. बाबासाहेब जन्माला आले तेव्हा या देशातले सगळे लोक मालामाल झाले. 4-4 मजली माडी मध्ये राहिले. फिरायला गाडी राहायला माडी. बायकोला गोल साडी. तोंडात पांढरी बिडीन हाताला घडी. एवढं वैभव बाबांनी दिले. आणि म्हणून गेली सारी लाचारी बा तुझ्यामुळे बंधनात होतो. एका कवीने लिहिलं सकळ दंड पायातील साकळ दंड. कडा कडा तुटले तू ठोकताच दंड. अरे जखळ दंड पायातील साकळ दंड. कडा कडा तुटले तू ठोकताच दंड. अरे झाले गुलाम मोकळे. झाले गुलाम मोकळे. भीमा तुझ्या जन्मा. कडाकडा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. म्हणून गेली सारी लाचारी बा तुझ्या रे. चंदना चंदना झिजला तू चंदना. चंदना चंदना झिजला तू चंदना.
चंदना चंदना झिजला परी तू चंदना, ही तुम्हा वंदना, ही तुम्हा वंदना. पोटी कुरी वाळुनी, पोटी कुरी वाळुनी थोर माया दिली, थोर माया दिली, थोर माया दिली. वाटपंच शिलाची आम्हाला पंचशिलेची आम्हाला दावली. बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र तथागत भगवान गौतम बुद्धाची धम्मरूपी पालीमधली असलेली त्रिशरण पंचशिला आम्हाला दिलं. पानाची पाता वेरमणी सिक्कापदम समाध्यामी, अधीन दाना वेरमणी सिक्कापदम समाध्यामी, कामेश मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदम समाध्यामी, अरे मुस्सावादा वेरमणी सिक्कापदम समाध्यामी. आणि पाचवं शिला आमचं आहे सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाध्यामी. मी दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, वैभवचार करणार नाही, मादक पदार्थ सेवन करणार नाही, असं आमचं पंचशील आहे. सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाध्यामी. दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. बुधाचा धम्म सांगतो, परंतु माधव वाडवे सांगतो माणसानं दारू पिली पाहिजे. परंतु आमचा धम्म सांगतो की दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आमचं पाचवं शील आहे, माणसाने दारू पिली पाहिजे. हो, कारण ज्यानं दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला. ज्यानं दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने पिले एक माप धुवून जाते सार त्याच पाप. ज्याने दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला, आणि ज्याने पिले एक माप धुवून जाते सार त्याच पाप. मग एका मापामध्ये सगळं पाप धुवून जात असेल तर दारू पियाला काय हरकत आहे हो? ज्याने पिले एक माप धुवून जाते सार त्याच पाप. जाने पिले एक शिशी सारे देवतेच्या पासी. एका शिशी मध्ये सर्व 33 कोटी देव आपल्या पाशी येत असतील तर दारू पियाला काय हरकत आहे? आणि सगळे देव आपल्या जवळ आल्याच्या नंतर पोलीस नेईना, इन्स्पेक्टर धरून नेईना, SP नेईना, कोणाची आपल्याला धरायला ताकद होईना. सगळे एका शिशी मध्ये देव आपल्या पाशी येतील. जाने पिले एक शिशी सारे देवतेच्या पासी. अरे तुकोबा दारू प्याला त्याचा देह वैकुंठाला गेला. तुकाराम महाराजाने दारू पिली. हो, आपण कोण्या झाडाचा पाला म्हणून माणसाने दारू पिली पाहिजे. मग तुकाराम महाराजाने दारू पिली कोणती? तुकारामाने दारू पिली. हो, पण कोणती? तुकारामाने दारू पिली ज्ञानाची. तुक्याला निशा आली अभंग गाथेची आणि समाज सेवेची. तुम्ही आम्ही दारू पितो गुळाची आणि मवाची. आपल्याला निशा येते फक्त नालीमध्ये लोळायची. पियाची की नाही ते ठरवा तुम्ही. अशी दारू नका पिऊ रे बापू, अशी. आणि म्हणून आमचं शील जे आहे पंचशील, त्यामधलं पाचवं शील सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाध्या. आणि म्हणून कवीने लिहिलं
पोटी कुरवाळुनी